तर गजगजच वाटत होतं आणि त्यामध्ये बघा पूर्ण असं भरून आलं. सर्वात आधी बघा मी मशीन मस्त क्लीन केली. हे जे दिसतंय तुम्हाला, हाय नमस्कार, मी स्नेहा कोकते फॅमिलीमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप सारं स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? आशा करते तुम्ही सर्वजण मस्त मजेत आणि भरपूर आनंदात असाल. मागे पाहताय ना तुम्ही, अंधार किट्ट आहे कारण आत्ता वाजलेले आहेत फक्त 5:15. आज माझ्या लेकाची म्हणजे खास फरमाईश होती. रात्री झोपताना दोनदा मम्मा मला पनीरचीच भाजी पाहिजे. सो आता पनीरची भाजी म्हणजे त्यामध्ये भरपूर वेळ जातो. मसाले वाटा, कापा, भाजा आणि बऱ्याचशा गोष्टी असतात. सो त्यामुळे आज स्वयंपाकाला जरा लवकर म्हणजे सुरुवात केली. आता मुलांचे काही हट्ट जे आहेत पुरवावे लागतात आणि खाण्यापिण्याबाबतीचे असतील तर मग पुरवण्यात काही हरकतही नसते. सो इथे जसं तुम्ही बघितलं पनीर छान तळून घेतलं मी. तळून म्हणजे अगदी थोड्या तेलात शॅलो फ्राय केलं म्हटलं तरी चालेल. त्यानंतर मसाल्यामध्ये हा जो दिसतोय तुम्हाला कांदा, लसूण, अद्रक मस्त असं बारीक आधी भाजून घेतलं, मिक्सरमधनं काढलं आणि आता ते तेलामध्ये छान भाजून झाल्यानंतर त्यामध्ये इथे मी शेंगदाणे, खोबरं आणि काजूचं वाटण घातलं आणि आता ही जे पालकाची प्युरी, आधी पालक उकळून घेतले आणि नंतर प्युरी केली. असे जे आहे एवढा तामझाम करावा लागतो एका भाजीसाठी, म्हणून अशा भाज्या करायला नकोशा वाटतात. पण आता मुलांचा हट्ट आहे तर पुरवावे लागतात. सकाळी एकतर 2 शेगड्यांचं गॅस आहे माझ्याकडे आणि त्यात मग असे पदार्थ एक्स्ट्राचे बनवायचे असतात किंवा आता ही भाजी बनवायला वेळ भरपूर जातो आधी भाजण्यापासनं तर सर्व त्यामुळे ना जरा लवकर उठावं लागतं. तर आता इथेच एका साईडला मी भाजी बनवायला ठेवली. आता ते सर्व मसाले छान भाजून होईस्तोवर मी साईड बाय साईडनं रवा भाजून घेते आहे. शॉर्ट ब्रेकसाठी जे आहे त्यांना इथे मी उपमा देणार आहे. सो रवा भाजते आहे, सोबत माझं चॉपिंग चाललेलं, म्हणजे बऱ्याचशा गोष्टी आहेत सोबत चाललेल्या. सो मसाला भाजून झाल्यानंतर ना मी थोडंसं पाणी घालत असते त्यामध्ये आणि पूर्ण भाजी व्यवस्थित शिजू देते आणि त्यानंतर मग त्यामध्ये पनीर घालते आणि जे एक्स्ट्राचं पाणी आपल्याला हवं असतं म्हणजे कन्सिस्टन्सी जशी हवी त्याप्रमाणे पाणी घालते, कोथिंबीर घालते आणि त्यानंतर 5 मिनटं पुन्हा भाजी शिजू देते. खूप इझी रेसिपी आहे, खूप टेस्टी बनते. या व्यतिरिक्तही मी एक प्रकारे पनीर बनवत असते, बऱ्याचदा तुमच्यासोबत शेअर करून झालं आहे ते. मग यावेळेस जरा वेगळी बनवली म्हणून तुमच्यासोबत शेअर केली. सो पिहूचा उपमा बघितला तुम्ही, त्यामध्ये मी फक्त हिरवी मिरची आणि काय आपलं ते हे घालते, कढीपत्ता घालते आणि उपमा बनवून झाल्यावर तोही मला रिटर्न काढून ठेवावा लागतो कारण त्याच्या तोंडात तो जायला नको. असा साधा सिंपल त्याचा उपमा बनवून झाला आणि आरोहीच्या उपम्यामध्ये तर जितकं काही असेल ना घरात तितकं काही घातलं तरी चालते, म्हणजे तिला पाहिजेच असतं. एवढं सर्व बनवलं. पसारा बघितला तुम्ही गॅसच्या ओट्यावर किती झाला ते, तो पसारा तसाच ठेवला आणि आत्ता मुलांना सोडायला खाली आलेली आहे. मुलांची बस यायची म्हणजे आमच्या बिल्डिंगच्या खालीच येते बरं का, तरी मुलांना इतकी घाई लागून असते ना, त्यांचे पप्पा घरी असले की ते बिंदास्त असतात. कारण तेव्हा कसं पप्पा बस थांबवू शकतात किंवा बस समोर जरी गेली तर मागे जाऊन ती पकडून देऊ शकतात. काय रे आता बोल ना, काय म्हटलं? खाली बच्चू माझी कामं राहिले ना. कामं नाही आहेत मला? कोण करते माझ्या घरची कामं मग? बाई गो, बघ ग मी येते बाहेर बसायला, तू माझ्या घरचे कामं कर. हो ना, मम्मा करते ना. मोक्षू बघा मला काय म्हणतो, तुम्ही बाहेर या आंटी बसायला, तुमच्या घरातले कामं माझी मम्मा करते. मी पल्ला येऊ, कसे येऊ? पैदल येऊ? माझी कामं राहिली ना, कामं राहिली नाही. तुला माहिती आहे का माझ्या घरातले कामं झाले की नाही? चल बाय. असं असतं बघा दिवसभर मोक्षूचं, तुझी कामं राहू दे पण माझ्यासोबत खेळ, असं त्याचं म्हणणं असतं. माहित आहे का आता किती वाजलेत? आता वाजलेत पूर्ण 4. सकाळी फक्त जी रेसिपी शेअर केली तुमच्यासोबत आता पनीरची तेवढी शूट केली, त्यानंतर लगेच स्वयंपाक, पिहूला सोडून आले, त्यानंतर लगेच स्वयंपाक वगैरे सर्व आवरलं, किचनचं काम आणि त्यानंतर लागोपाठ जे आहे एक काम करत गेले. इतकी कामं केली ना आज मी की काय सांगू. पण मी ती काही शूट केली नाही कारण मला माहित होतं मोबाईल हातात आला ना शूट होतं,
हा अँगल सेट कर, तिकडनं अँगल सेट कर, अशा मध्ये ना बराच टाइमपास होतो. आणि आज मी ठरवलेलंच होतं, म्हणजे भरपूर दिवस झालेत मला ही कामं करायची होती, पण आज करते उद्या करते 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 करता करता ना व्हिडिओ शूट, एडिटिंग, बाहेर जाणं भरपूर झालं. त्या नादात कामं होतच नव्हती. सो आज मी म्हटलं आधी कामं करून घेते आणि त्यानंतर कोणकोणती कामं झाली ती तुमच्यासोबत शेअर करते. आणि ती कामं करता करता कधी 4 वाजलेत माझ्या लक्षात नाही आलं. आणि झालं काय, घरचं तूप संपलेलं. सो काल पिहूचे आणि माझे त्या गोष्टीवर भरपूर वाद झालेत सायंकाळी. कारण पिहूचं कसं आहे, सकाळ किंवा सायंकाळ दोनपैकी एका वेळेत तरी त्याला तूप पोळी लागते आणि तूप भरपूर लागतं. आणि घरचं तूप संपलेलं. सो तो बोला मम्मा शाळेतनं मी यायच्या आधी तूप बनवून ठेवशील. मी त्याला होही म्हटलं, प्रॉमिसही केलं. पण या कामांच्या नादात मी ते सर्व विसरले. आणि आत्ता जेव्हा पिहू स्कूलमधनं आला ना, माझा अवतार खूप भयंकर होता, तरी तो बोलला मला आधी जे आहे तूप बनवून दे. सो मी आत्ता आंघोळ केली माहिती आहे का, म्हणजे सकाळी तर केलेच होते मी, पण गार्डन वगैरे भरपूर साफ केलं, जाळं वगैरे काढलं, त्यामुळे म्हणजे कसकस वाटत होतं. त्यामुळे आता आंघोळ केली आणि लगेच किचनमध्ये आली तूप काढायला. तर बघा असा घोळ झाला, माहीत नाही का झाला, मला कळत नाही. कधी माझ्यासोबत असं झालेलं नाही. एरवी मी फक्त असं जे आहे रवी फिरवते आणि माझा तुपाचा गोळा तयार असतो. आज तर असं इतकं फिरवून झालं माझं, पण तूप काही निघेच ना. त्यानंतर मी शेवटी मिक्सरचं भांडं घेतलं, त्यामधनं तूप काढलं, तरी सुद्धा मला पाहिजे तसा असा घट्ट गोळा असा बनतच नव्हता. बघा अजूनही बघा कसं पातळ पातळच आहे. याचं कारण काय नेमकं मला कळत नाही. तुम्हाला माहित असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. आणि आत्ता जर मी याच्या नादाला लागली ना, माझे बाकीचे कामं तसेच पेंडिंग राहतील. आता पिहूचं तूप काही बनलं नाही, त्याची चिडचिड जी आहे ती चाललेलीच आहे. त्याला मी खिचडी बनवून दिली फायनली. आणि आरुणच्या पप्पांचं चाललेलं होतं मला ज्यूस बनवून दे, कारण सकाळी त्यांनी मला ज्यूस बनवून मागितलं होतं. पण मी म्हटलं आज प्लीज माझं कामांची लिस्ट खूप मोठी आहे, सो आपण हे ना स्किप करूयात. पण आत्ता त्यांना दिसली मी का मुलासाठी काही काही बनवत आहे, तर सो बोलले मलाही ते बनवून. सो त्यांच्यासाठी हा ज्यूस बनवला पिठाचा. त्यानंतर आवळे बघितले, तर आवळे पण बऱ्यापैकी ना म्हणजे भरपूर दिवसाचे होते ते आणि खराब व्हायला लागलेले आहेत. मी म्हटलं त्याआधी त्याचाही यूज झाला पाहिजे, म्हणून मग कामात काम त्याचा पूर्ण मला वाटतं 10 आवळे असतील. सो त्या 10 आवळ्यांचा बघा इथे मी ज्यूस बनवून घेतला. आता हा आरामात 3-4 दिवस आम्हाला जातो. तर बघा कामात कामं अशी वाढतात माझी. चला हा ज्यूस तयार झाला, हा ज्यूस तयार झाला, पण जे बनवायचं होतं ना म्हणजे तूप तेच बनलं नाही. रिझन काय खरंच मला माहीत नाही. तुम्हाला माहीत असेल तर मला नक्की सांगा. आधी हे फ्रीजला ठेवते. काम कितीही छोटं असू द्यात, इतका पसारा होतो ना वर, आणि गॅसच्या उट्याशी तर अशी कंडिशन होती की काय सांगू. पण आवरले मी आता बऱ्यापैकी. स्वतः हे घसायला ठेवते, आरुषच्या पप्पाला ज्यूस देते, आणि आता मी काय काय उपद्व्याप करून ठेवले किंवा काय काय कामं केलेत तेही तुमच्यासोबत शेअर करते. शहाणी माणसं नेहमी सांगतात बघा, म्हणजे कोणतंही एकच काम करायला घ्यायचं नाही तर भरपूर कामं घ्यायची आणि एकही व्यवस्थित होत नाही. आणि त्यासाठी एक मस्त म्हणही आहे, एक ना धड आणि काहीतरी चिंध्या वगैरे अशी, आता आठवत नाही. आज ती माझ्यावर परफेक्ट लागू होते. आज मी इतकी सर्व कामं करायची होती मला, आणि म्हणजे करायचा मी प्रयत्न केला, पण काही कामं म्हणजे अशी सर्व विस्कटलं ना की काय सांगू. सर्वात आधी तुम्हाला आता मी काय ती ड्राय बाल्कनीमध्ये घेऊन जाते, तिथली अवस्था दाखवते काय. पण त्याआधी आज कामं कोणती कोणती केली ती सांगते. सर्वात आधी तर बघा इथे मी ना मशीन मस्त क्लीन केली, बाहेरनं सुद्धा आणि आतनं टब, हे फिल्टर वगैरे टब सर्व अगदी व्यवस्थित क्लीन केला. एकूण एक गोष्ट. सो यात माझे 15-20 मिनटं आरामात गेले म्हणजे क्लीन करायला. नंतर टब क्लीन तर बिचारी मशीन स्वतःच करते. त्यानंतर बाथरूमसुद्धा मी अगदी डीप क्लीन केली, अगदी टाईल्स काच वगैरे सर्व घासून आणि इला म्हणजे लॅट्रिन आणि बाथरूम दोघांना पूर्ण 1 तास गेला माझा. पण चमकते बघा काय मस्त, अगदी दरवाजेसुद्धा घासलेत. आणि हे जे दिसतंय तुम्हाला हे माझं काय ते फाउंटेन आहे, वॉटर फाउंटेन गार्डनमधलं. चला आता तुम्हाला ड्राय बाल्कनीत घेऊन जाते. एवढं क्लीन केल्यानंतर ह्या कामांना हात लावायची गरज नव्हती, पण बघा गार्डनची कामं करायला घेतली आणि मध्येच ड्राय बाल्कनीमध्ये आली आणि इथलीच कामं करत बसली.
तीही राहिली आणि हीही राहिली. बघा अशी अवस्था केली इथली. बरं, ड्राय बाल्कनी तर बघितले तुम्ही. आता माझ्या गार्डनची बघा काय अवस्था केली मी. सर्व झाडांचं एकनेक वाढलेलं पान सर्व जे आहे मी आतून बाहेरून मस्त गार्डन क्लीन केलं. आणि आता ना फक्त हा कचरा भरायचा बाकी होता आणि फाउंटेन पुन्हा पहिल्यासारखं स्टार्ट करायचं होतं. तेवढ्यात पिहू आला आणि माझं हे सर्व कामं जे आहेत राहून गेले. पण आता हे तर करायचंच आहे मला. पण त्याआधी मला ना तुमच्यासोबत 2 मस्त प्रोडक्ट शेअर करायचे आहेत. म्हणजे मी मागवलेत ते आणि आत्ता आले थोड्या वेळापूर्वी. म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करते. सो हे 2 प्रोडक्ट बोलवलेत मी. काय बोलवलं सो ते तुमच्यासोबत आता शेअर करते. सर्वात आधी बघा हे इतकं सुंदर ब्लाऊज आहे ना. म्हणजे मी इमॅजिन नव्हतं केलं, खरं सांगते, इतकं सुंदर येईल म्हणून. खूप सुंदर आहे आणि बॉटल ग्रीन कलर आहे याचा आणि टेक्स्चरही जरा वेगळं आहे. म्हणजे कॉटन किंवा मग वेलवेट वगैरे असं फॅब्रिक नसून छान असं फॅब्रिक आहे. आणि अशी फॅब्रिक ना लगेच फेड आउट होत नाही, त्याचा कलर लवकर जात नाही. खूप मस्त डिझाईन आहे. छोटी छोटी बुट्टी आहेत बघा, तुम्हाला दिसत असेल तर. त्यानंतर स्लीव्ज तर कायच सांगू याबद्दल. स्लीव्ज बघा पूर्ण अशा भरून आलेल्या आणि थ्रेड वर्क आहे, एम्ब्रॉयडरी वर्क आहे. त्यामुळे खूप खूप प्रिटी दिसतंय. अगदी नाजूक वर्क आहे आणि त्यावर अगदी बारीक असं सिक्वेन्स आहे, तेही गोल्डनच आहे. त्यामुळे खूप असं बचबचीत नाही दिसत, छान नाजूक आणि सोबर दिसतं. सो हे ब्लाऊज बोलवलंय मी मिशोवरनं. तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही नक्की घेऊ शकता. यामध्ये साईज अवेलेबल आहेत आणि कलर सुद्धा अवेलेबल आहेत, ब्लॅक, रेड आणि भरपूर कलर्स आहेत. यावरची प्रिंट खरंच प्रिंट नाही आहे, सॉरी, एम्ब्रॉयडरी खरंच खूप नाजूक आणि अगदी रेखीव आहे. म्हणजे बचबचीत पण नाही आणि म्हणजे प्रॉपर आहे अशी. खूप सुंदर असं थ्रेडवर्क आहे यावर. खूप सुंदर ब्लाऊज आहे. तुम्हाला घ्यायचं असेल तुम्ही डेफिनेटली घेऊ शकता. त्यानंतर म्हणजे आता कसं होतंय बघा, साड्या तर आपण घेऊन घेतो पण ब्लाऊज शिवायचे मोठे प्रॉब्लेम असतात. एकतर आपल्याला प्रॉपर असा टेलर मिळत नाही का जो व्यवस्थित आपल्या फिटिंगचं ब्लाऊज शिवून देईल. किंवा होतं कसं, ते बऱ्याचदा साड्या असतात आपल्याकडे, स्वस्तातल्या येतात आणि पण त्यापेक्षा तर त्या ब्लाऊजची शिलाईच आपल्याला जास्त भरावी लागते. अशा वेळेस ना तुम्ही असे ब्लाऊज ट्राय करून घेऊ शकता. हे ब्लाऊज ना तुम्हाला 150-150 रुपयात कुठेही मिळतात आता. आम्ही ही शेगाववरनं घेऊन आलेली आहे. खूप सुंदर ब्लाऊज आहेत आणि म्हणजे दिसायलाही परफेक्ट दिसतात आणि कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही बऱ्याच साड्यांसोबत हे ट्राय करून घेऊ शकता. सो त्यानंतर हे ब्लाऊज तर खूपच सुंदर आहेत. म्हणजे याचे स्लीव्ज म्हणते आहे मी. हे असं रोड साईड जे असतात ना शॉप लागलेले, त्यातनंच घेतलेलं आहे. तिथे तुम्हाला अशी परफेक्ट साईज म्हणजे स्वतःची स्वतः निवडावी लागते. बऱ्याचदा देतात ते, पण इतकी घाई गडबड असते त्या लोकांमागे, सो त्यांना प्रॉपर अशी आपल्याला काढून देता येत नाही. पण तुम्ही जेव्हा ऑनलाईन घेता ना तेव्हा मात्र प्रॉपर साईज आपली आपण सिलेक्ट करून ते मागवू शकतो. हे ब्लाऊज खरंच वर्थ इट आहे. खूप सुंदर आहे. कलर म्हणा, डिझाईन म्हणा, सर्वच गोष्टी. सो हे तुम्ही मागवू शकता. या ब्लाऊजची लिंक तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, तुम्ही नक्की चेकआउट करा. त्यानंतर दुसरं प्रोडक्ट मागवलं. खरं सांगू का, मला मोठे केस आवडतच नाहीत. माझ्या केसांची लेंथ लग्न ऐकलं इतकी सुंदर चिवताई आली माहिती का गार्डनमध्ये. बरं झाला, माझे लग्नाच्या आधी केस खांद्यापर्यंत होते. लग्नानंतर हळूहळू वाढत 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 आता बस एवढेच आहेत. त्यावर मी केस वाढूच देत नाहीत. वाढतात माझे बऱ्याचदा, पण मी काय करते, कट करत राहते. प्रत्येक 6 महिन्याला तरी मी हेअर कट करत असते. पण कधीतरी मस्त अशी कमरेच्या खाली वेणी असावी असं मला वाटतं. आणि आता संक्रांत म्हणजे माझ्या घरचं हळदी कुंकू बाकी आहे आणि तेव्हा मस्त अशी छोटी वगैरे असावी. म्हणजे असा जो लुक आहे मी इमॅजिन केलेला आहे. आणि काही नाही, मिशो स्क्रोल करता करता मला हे प्रोडक्ट दिसलं आणि मी मागवलं. सो ही गंगावन आहे. म्हणजे आमच्याकडे तरी याला गंगावनच म्हणतात. आर्टिफिशियल हेअर आहेत आणि खूप सुंदर बघा. थिकनेस पण खूप मस्त आहे आणि लंबाईला पण बघा जवळपास 26 इंच आहे ही. 26 इंच आहे आणि खूप सुंदर. आणि माहिती आहे का, 80 रुपयात, फक्त 80 रुपयात 2 अशी मिळालेत मला. हे मला स्वस्तात मस्त मिळालं. ऑफरमध्ये होतं, पण ऑफरमध्येही म्हटलं तरी ते 120च्या वर काही नव्हतंच. सो 80मध्ये पडले मला हे 2 ऑफरमध्ये. सो बघू आता कसा काय लुक होणार आहे माहीत नाही, पण इच्छा होती अशी लांब वेणी घालायची, म्हणून जे आहे मी हे मागवलं. सो याचीही लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला देते, नक्की चेकआउट करा. म्हणजे तुमचेही छोटे केस असतील आणि कधीतरी
म्हणजे स्पेशल मेकअप करताना किंवा स्पेशल लुक क्रिएट करायचा असेल तेव्हा तुम्ही हे ट्राय ऑन करू शकता. ड्राय बाल्कनीमध्ये बघा मी प्लांट्सच्या ना फक्त जागा चेंज केल्यात आणि इतका लुक चेंज झाला आहे ना आता. म्हणजे कसं होतं ती साईडनं जास्त दिसून पडत नाही, पण बेडरूममध्ये बसलं की ही साईडनं दिसून पडते. आधी इथे जे प्लांट्स होते ना ते सुकलेले किंवा त्याला फुलं वगैरे आता येत नव्हती म्हणून ती हलवली दुसरीकडे आणि इथेही छान छान सुंदर सुंदर प्लांटर्स आणि प्लांट्स ठेवलेत. बघा असं इथे उभं जरी राहिलं ना दारामध्ये सर्वात आधी हे स्नेक प्लांट दिसतं आणि इतकं सुंदर दिसतंय ना हे. म्हणजे दोन्ही कलरचे प्लांट एकाच प्लांटरमध्ये लावलेत मी. त्यानंतर या प्लांटरबद्दल तर कायच बोलू, हे दोन्ही प्लांटर म्हणजे माझे वन ऑफ द मोस्ट फेवरेट आहेत. आणि इथे जागा कमी असल्यामुळे असे मी हे बांधलेत तारांनी. त्याच्याच बाजूला हे कलांचूचं प्लांट काय होतं म्हणजे हे मी फिरवून घेतलं. आधी ही सर्व फुलं ना बाहेरच्या साईडला होती आणि त्यामुळे ती आम्हाला दिसतही नव्हती, म्हणजे वाकून बघावं लागत होतं. आता आतल्या साईडनं घेतल्यामुळे बघा फुलं दिसत आहेत माझ्या गार्डनमध्ये. त्याच्या बाजूला हे जास्वंदाचं झाड आहे, त्याच्या बाजूनं माझी तुळस आणि नंतर ही छोटी छोटी प्लांटर. आणि माहीत आहे का या व्यतिरिक्त ही बरीचशी प्लांटर होती जी मी ऑइल कॅनपासनं वगैरे फक्त म्हणजे असं कट करून त्यामध्ये प्लांट वगैरे लावले होते. पण काय झालं तीनं आता मला खूप गर्दी वाटत होती. म्हणजे ड्राय बाल्कनीत आलं ना तर गजगजच वाटत होतं आणि त्यामधली प्लांटही म्हणजे खूप अशी इम्पॉर्टंट किंवा खूप सुंदर अशी नव्हती. सो ती प्लांटही मी काढून टाकलीत आणि त्या कॅन्स पण मी काढून टाकल्यात. त्यामुळे आता ड्राय बाल्कनीमध्ये ना छान छान सुंदर प्लांट आहेत फक्त आणि खूप मोकळी झाली माझी ड्राय बाल्कनी. खरंच खूप सुंदर दिसते. थोडेसे चेंजेस जरी केलेत ना लुक भरपूर चेंज होत असतो. हा एक सुंदर कॉर्नर जो आहे बघायला मिळणार आहे. सो चला आता गार्डनमध्ये दाखव. जे प्रोडक्ट बोलवले ते दाखवल्यानंतर आधी मी जी ड्राय बाल्कनी आहे ती क्लीन केली, कारण मला त्यानंतर कपडेही सुकायला घालायचे होते. कपडेही म्हणजे धुवून झालेत माझे केव्हाचेच, पण सुकवायला टाकलेच नव्हते कारण मला ती बाल्कनी क्लीन करून घ्यायची होती. म्हणून आता फायनली ती क्लीन केली, कपडे वाळायला घातलेत. त्यानंतर आता आले गार्डनमध्ये. खरंच एवढ्या छोट्या बाल्कनीमध्ये जर इतकं मिनी जंगल तुम्ही बनवाल ना तर तुम्हाला एफर्ट्सही तेवढे घ्यावे लागतात. दररोज माझी गार्डनची काही ना काही कामं चाललेली असतात, पण असं जेव्हा डीप क्लीन करायची वेळ येते तेव्हा मात्र देव आठवतात. आणि माझ्याकडून एक मोठी म्हणजे माझं नुकसानही झालं. हे इतकं सुंदर डॉगीचं प्लांटर मी बनवलेलं 4 वर्षापासून त्याला जपते, पण आज फायनली तुटलं ते. आणि खरं सांगते म्हणजे इथे ना मूव्ह करायला जागा नाही, त्यामुळे कामं करताना अडचणी येतात आणि वेळ लागतो. ही जर जागा मोकळी असती ना तर कामं भराभर झाली असती अशी. पण चला एवढ्या छोट्या जागेत इतकं छान मिनी जंगल मी तयार केलं आणि इतकं छान मेंटेनही करते, त्यासाठी तुम्ही नक्की माझं कौतुक करायला पाहिजे बरं का. खरंच सोपी नाही आहे ही गोष्ट. दिसायला जरी खूप सुंदर दिसली असली तरी त्यामागे माझी भरपूर मेहनत असते. बरं चला माझी ही मेहनत आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. चला आता व्हिडिओ संपवते आणि तुम्हाला उद्या भेटते. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.